ज्योतिबाच्या नावानं वा माहोल क्रिएट करून टाकलाय कोल्हापूरमध्ये आमच्या मित्रांनी इकडे येऊन. कोल्हापूरकर म्हटल्यानंतर मी पण कोल्हापूरचा असा एक उल्लेख केला मगाशी, कारण इकडे जवळच गडिंग्लज गाव आहे, तिथं मी माझी डॉक्टरकीला सुरुवात केली. आता काही लोक म्हणतात तुम्ही त्यातल्या त्यात डॉक्टर आहात, मग खरे की खोटे असं लोकांना वाटतं. बऱ्याच गमती जमती काढायच्या. हॉस्टेल लाईफ सुरू केली गडिंग्लजला मी, आणि हॉस्टेलमध्ये गेल्यानंतर रेक्टरनी पहिल्यांदा सांगितलं इकडे लेडीज हॉस्टेल आहे, इकडे बॉईज हॉस्टेल आहे, इकडे अजिबात सुद्धा बघायचं नाही. फर्स्ट इयरच्या पोरांनो ऐका, चुकून जर लेडीज हॉस्टेलमध्ये गेलात, एकदा आढळलात 500 रुपये दंड, दुसऱ्या वेळेला परत आढळलात 1000 रुपये दंड, तोच पोरगा तिसऱ्यांदा आढळला 5000 दंड. आमचा एक कोल्हापूरचा मित्र होता, पटकन हात वर गेला, सर बाकीचं राहू दे, महिन्याच्या 5चं किती होणार तेवढं सांगा. तर आपले मित्र असे आहेत, बाकीचं सांगायचं नाही, डायरेक्ट बोलून मोकळे, इथून बोलणार डायरेक्ट. फार मजा यायची. इकडे सीपीआरला होतो मी, सीपीआरला 6 महिने सीपीआरला होतो, आणि तिकडे बरीच गंमत यायची. जिथे डिलिव्हरी व्हायची तिथे, कारण रात्री ना 50-60 डिलिव्हरी व्हायची. आणि एकदा एक बाळ जन्माला आलं. आता खेडेगावामध्ये सोनोग्राफी वगैरे काही करत नाहीत, त्यामुळे बाळ जन्माला आलं. ऐन वेळी रात्री 2 वाजता मी सासूबाईंच्या हातात नेऊन दिलं. सासूबाई अगदी हातात घेतलं, अगं बाई कसा जन्माला आलाय, मुखडा बघितलास काय, आमच्या ह्यांच्या वाणीत आहे का नाही, बघा आमच्या ह्यांच्या वाणीत आहे का नाही. शेजारची बाई वैतागली होती हो रात्रभर. ती काय म्हणणार, ती प्रत्येक गोष्टीला हो म्हणत होती. होय 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 तुमच्या ह्यांच्या वाणीत आहेत, होय होय होय. बघा केस आमच्या ह्यांच्या वाणीत आहेत का नाही, ती आपली होय होय, जणू काही ह्यांनी बघितलंय लहानपणी. दात बघा ह्यांच्या वाणीत आहेत का नाही, म्हणले होय 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 होय. तेवढ्यात आणखीन एक होतं पार्सल, जुळं झालं होतं जुळं. ते मी घेऊन आलो आणि हातामध्ये दिलं, म्हणलं हे तुमचं आहे. अगं बाई कोणाचं हे, म्हणलं हे तुमचंच आहे. हे काय झालंय, म्हणलं हा पण मुलगा आहे. शेजारची पटकन बाई म्हणाली, आता मला कळलं तुमची 2 लग्न झाली होती म्हणून. मनात काही ठेवायचं नाही, डायरेक्ट बोलून टाकायचं. पुरेपूर कोल्हापूर. शाळा तपासणीला एकदा गेलो होतो, आणि अंगणवाडी तपासायला लागायची आम्हाला. आणि नवखे डॉक्टर धड, आम्हाला काही नीट तपासता यायचं नाही, खरं प्रामाणिकपणे सांगतो त्यावेळी. आणि आत गेल्या गेल्या लहान लहान मुलं आधीच रडायला लागली. काय करायचं कळे ना. डॉक्टर आले, डॉक्टर आले. त्या बाई समजावून सांगते, ए रडायचं नाही, त्यांना काही येत नाही, आम्हाला माहिती आहे, त्यांना अजून इंजेक्शन पण देता येत नाही, काही येत नाही. म्हणलं काही इज्जत काढताय लहान पोरांसमोर. नाही नाही, नाही तर ते घाबरतात हो, पळून जातात घरी. म्हणलं बाई आपल्याला वजन करायची मुलांची, काटा कुठे आहे, वजन काटा. बाई म्हणलं थांबा वजन काटा आणते. काटा इतका सुंदर होतो तुम्हाला सांगतो, असा एक गोल काटा, आपण पोती उचलायला वापरतो तसा, आणि तो छताला टांगायचा असतो असा वर, आणि त्याला काटा असतो, त्याला खाली असं हुक, आणि हुकाच्या खाली एक बास्केट, त्यात ते पोरगं ठेवायचं आणि वजन करायचं. सगळं छान. काटा होता, हुक होतं, बास्केटच गायब. बाई म्हणलं बास्केट कुठे आहे. अहो काय झालं, ते 2 वर्ष झाले कोणी शाळा तपासणीला आलंच नाही म्हणून पायपुसणी म्हणून वापरतोय आता. मग आता काय करायचं, वजन कशी करायची, मुलांना ठेवायचं कुठे, काही टेन्शन घेऊ नका, आमच्या पोरांना सगळं प्रशिक्षण मी दिलंय. म्हणलं कसलं, थांबा एक गंमत दाखव. ए पिंट्या इकडे रे. पिंट्या आपला बारकं पोरगं असं आलो, त्याला उचललं, पकडवर पकडवर. त्याने असं केल्यानंतर छताला त्या हुकाला पोरगं लिटरली असं, आणि बाई अशा, सर वजन करून घ्या, सर वजन करून घ्या, पडलं बिडलं टाके तुम्हाला घालायला लागतील. ते पोरगं बिचार इतकं घाबरलं, मला बाहेर गेला आणि रडायला लागलं. त्याची आई आली होती न्यायला त्याला, ते आपल्याला रडायला लागलं, उद्यापासून चालत जात नाही. आई आपल्या विचारते काय झालं बाळा, जात नाही उद्यापासून. अरे जायचं असतं बाळा, तुझ्यामुळे आम्हाला फुकटची खिचडी खायला मिळते, जायचं असतं. उद्यापासून चालत जात नाही. का नाही जाणार, आज वजन करून घेतल्यात, उद्या इकलं म्हणजे केवढ्यात पडायचं. फार गमतीदार अनुभव यायचे. एक तर असे गृहस्थ आले होते, मोबाईलला रिचार्ज मारायचं दुकान बाबाचं, आणि त्याचे आजोबा आमच्याकडे पेशंट म्हणून यायचे हॉस्पिटलला. मी त्याला विचारलं का रे बाबा तुझे आजोबा दिसत नाहीत. तो त्याच भाषेत बोलायचा मोबाईलच्या. का रे बाबा म्हणलं 2-4 महिने झाले तुमचे आजोबा आले नाहीत, रेग्युलर चेकअपला यायचे. स्विच ऑफ झाले ना मला परवा. काय झाले, स्विच ऑफ झाले. अरे त्याला तुम्ही स्विच ऑफ झाले म्हणता. नाही नाही पण चांगले होते, धडधाकट होते, अचानक काय झालं. काय झालं म्हणले, परवा रात्री 12 वाजता व्हायब्रेट झाला आणि हँगच झाला पीस. म्हणलं काय झालं, ते काय असे व्हायब्रेट झालं ते कॉमा हँगच पीस. मग काय केलं की नाही. होय सर्व्हिस सेंटरला ऍडमिट केलं होतं. नाही म्हणजे ते तुमच्या हॉस्पिटलमध्ये नेलं होतं, रिचार्ज मारले, ते काय असते ना ग्लुकोज बिलकोज दिले सगळं, काय फायदा नाही झाला. अरे बापरे म्हणले ह्या भाषेत बोलता तुम्ही. पण पुढे काय केलं, नाही गेल्यानंतर तरी कुठं सोडतोय आम्हाला म्हातारं. म्हणलं का,
अहो टच स्क्रीनचं ते ठेवलं होतं ना, काय ते नैवेद्य, तरी पण कावळा टच करायला तयार नाही. शेवटी म्हणलं त्यांची एक इच्छा होती मनातली, त्यांना पुढच्या आपण जन्मात हेच नाव पाहिजे होतं. आम्ही आपली प्रार्थना केली, बाबा लवकर पिंडाला शिवा, पुढच्या वेळेला तुम्हाला हेच नाव मिळेल पुढच्या जन्मी. आणि लगेच कावळा शिवला. आता पण म्हणलं पुढच्या जन्मी त्यांना तेच नाव कसं काय मिळणार, नंबर पोर्टेबिलिटी आली ना म्हणे, आता सगळं होतंय. बरं म्हटलं पण आठवण येत असेल ना, मिस कॉल देतात ना हल्ली, म्हणजे आईच्या स्वप्नात येतात मधून अधून अर्धेच, कव्हरेज नसलं की जातात पटकन. पण म्हटलं असा माणूस होणे नाही बरं का, असा माणूस होणे नाही. अहो माणूस प्रोडक्शनच बंद केलंय कंपनीनं, धडधाकट पीसच येत नाही आजकाल, सगळे चायना मेड. तर माणसं आपल्या भाषेत काय कधी कुठे बोलतील सांगता येत नाही. बरंच पाल्हाळ लावायची लोकांना सवय असते.